अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात शेतकऱ्यांना डिझेल मिळण्यात अडचण येत आहेत। कापणीच्या हंगामात पेट्रोल पंप चालकांच्या मनमानीमुळे शेतकरी त्रस्त झाले असून प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली जात आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात सध्या कापणीचा हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे ठाकले आहे। गहू आणि तूर पिकाची कापणी झाल्यानंतर शेतातील उरलेला कचरा साफ करण्यासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो। मात्र काही पेट्रोल पंप चालकांकडून डिझेल कमी प्रमाणात दिले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे। यामुळे शेतातील कामे वेळेत पूर्ण करणे कठीण होत असून शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे। डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असतानाही कमी प्रमाणात पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे। या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी आणि पुरवठा विभागाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित पंप चालकांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। तसं डिझेल मिळणार, पण 1000 रुपयाचं किंवा 500 रुपयाचं डिझेल मिळणार। आम्ही आता खेड्यावर इथून जवळपास 5-5, 6-6 किलोमीटर आमचे गाव आहे। अन्वी मिर्जापूर, पळसोबळे, दहीगाव, वणी रंभापूर। आम्ही शेतकरी आहोत। शेतकऱ्याला ट्रॅक्टरमध्ये टाक्यासाठी डिझेल पाहिजे। इथं जर ट्रॅक्टर आणतो म्हटलं तर 500 रुपयाचं ट्रॅक्टरला डिझेलच लागते। पण हे म्हणतात की बा आम्ही त्याच्यातनी फक्त 500 रुपयाचं व 1000 रुपयाचं डिझेल देतो। सांगा हा शेतकऱ्यावर किती अन्याय होऊन आला। लवकरात लवकर शेतकऱ्याला डिझेल भेटलं तर ठीक आहे, अन्यथा आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करू।